ओके. सर्वांना सर्वप्रथम अभिवादन करतो. बरोबर 7 वाजल्यात घड्याळात बघा आणि आपला क्लास सुरू. वेळेला खूप महत्व आहे मुलांनो. वेळ आपण जर पाळली, सकाळी 6:55 ला लिंक येणार म्हणजे येणार. 7 वाजता तुमचा क्लास सुरू. ओके. तर सर्वांना प्रथमतः अभिवादन. अभिवादन कसं करायचं शिकलोय आपण. रोज सकाळी उठलं की आपल्या आई वडिलांना सुद्धा आपण म्हटलं पाहिजे सुप्रभात, शुभ सकाळ. सुप्रभात म्हणजे शुभ सकाळ. इंग्रजीमध्ये पण म्हणायचं. इंग्रजी मावशी आहे ना आपली. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. एव्हरीबडी म्हणजे काय? साधे साधे शब्द कायमस्वरूपी लक्षात राहतात. एव्हरीबडी म्हणजे सर्वांना गुड मॉर्निंग. चला पुढं सुरुवात करूया. आजची तारीख, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो डेट. सांगा बरं आजची तारीख किती आहे? लक्षातच नसतं आपलं. बघा आज मुलांनो तारीख आहे 3. महिना चालू आहे 12वा आणि साल चालू आहे 2025. 3 तारीख आहे आज. 1 तारखेला सुरू झालेला महिना 2 तारीख झाली. आजची 3री तारीख आणि ही 3 तारीख एक विशेष दिवस आहे. लक्षात ठेवा, लिहून घ्या. आज जागतिक दिव्यांग दिन आहे. आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. जागतिक दिव्यांग दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये हा साजरा केला जाणारा दिवस. ओके. चला महिना कोणता चालू आहे? स्पेलिंग टाका. महिन्याचं स्पेलिंग असंच पाठ होऊन जातं. DECEMBER. पाठ आहे का रे? डिसेंबर. आजचा वार कोणता मुलांनो? वार ऐकू येते ना सगळ्यांना? वार कोणता आजचा? टाका बरं वाराचं स्पेलिंग. आज कोणता वार आहे? विसरले का काय? सकाळी सकाळी विसरले. आजचा वार सर आज बुधवार आहे. बघा आठवडा सोमवार पासून सुरू होतो. सोमवार, मंगळवार, आजचा बुधवार, 3रा दिवस आठवड्यातला. सर काय आहे? WDNESDY. स्पेलिंग पाठ पाहिजे. गाणं पाठ आहे ना? सोलोमन ग्रँडी बॉर्न ऑन मंडे, ख्रिश्चन ऑन ट्यूसडे, मॅरिड ऑन वेनसडे. मॅरिड म्हणजे लग्न झालं त्याचं. ओके. चला पुढचं. अगदी थोडक्यामध्ये कालची रिव्हिजन आपण घेऊया. सर काल आम्हाला तुम्ही 15 पर्यंतचे पाढे ओके करायला सांगितलेले होते. पाढे पाठ आहेत ना 15 पर्यंतचे पाढे ओके. चला एकदा रिव्हिजन घेऊया. 14 पासून घेतो आता मी, कारण त्याला वेळ जातो भरपूर. 14 पासून चला पटकन. 14 एके 14, 14 दोन्ही 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56, 14 पंच 70, 14 सख 84, 14 सत्ती 98, 14 अट्टी 112, 14 9 126, 14 10 140. 5 सेकंद सुद्धा लागत नाहीत. ला 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 ला. चला पुढं 15चा पाढा. 15 एके 15 म्हणा माझ्या बरोबर. 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाची 75, 15 सखी 90, 15 सत्त 105, 15 अट्ट 120, 15 9 135, 15 10 150. ला 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 ला.
काल मी तुम्हाला पाढा करायला दिलेला नव्हता. काल तुम्हाला मी सगळं 15 पर्यंतचे पाढे ओके करायला सांगितलेला होता. त्यामुळं काल मी पाढ्या करायला दिलेले नव्हते. आज मात्र बघा बरं 16चा पाढा आहे. कराल ना सगळ्या 16चा पाढा. आता थोडे पाढे अवघड होत जाणार. इथून पुढं मुलं कंटाळतात. 16चा पाढा तयार आहेत का सगळे? 16चा पाढा तयार आहात काय? त्याला मुलांनो एक लक्षात ठेवा, 16च्या पटीतील संख्या असं पण म्हणतात. 16चा पाढा म्हणजे काय करतो आपण? 16च्या पटीतील संख्या. हे शब्द लक्षात ठेवा, आजच्या प्रश्नामध्ये येणार आहे. 16ची बघा आपण काय करतो? पाढा करणं म्हणजे गुणाकार करणं. 16 एक वेळेला घेतलं तर 16 एक्क 16. 16 दोन वेळेला घेतलं 16 दोन्ही 32. 16 तीन वेळेला घेतलं 16ची तिप्पट केली 16 16 16. तीन वेळा 16ची बेरीज करणं म्हणजे गुणाकार करणं 16ची तिप्पट. 16 तीन वेळा घेतलं 16 त्रिक 48. 16 चार वेळेला घेतलं 16ची चारपट केली 16 चोक 64. सर लगेच लक्षात आलं पाहिजे 64 8चा वर्ग होता. आहे का? 8चा वर्ग आहे का? हे लक्षात ठेवा. आजच्या प्रश्नाला येणार तुम्हाला 1 ते 100 वरच्या आधारित प्रश्नांना ही गरज आहे. तुम्हाला पाढा येत असतो मुलांनो, टेबल येतो, पण 16च्या पटीतल्या संख्या सांगा म्हणलं की तोंड वाकडं करता. ही काय आलं आता? आणि तुला मला म्हणलं 16चा पाढा पाठ करा रे, 16चा पाढा म्हण रे मला, पटपट पटपट म्हणता. मात्र 16च्या पटीतील म्हटलं की तुम्हाला वेगळं वाटतं काहीतरी. 16ची पट काय भानगड सर? 16चा पाढा म्हणजे 16ची पट, 16ची चौपट. ओके बघा 16 पंच 80, 16 सखी 96, 16 सत्त. आहे का पाढा कोणाचा पाठ? 16 सत्त 112, 16 अट्ट 128, 16 नव 144. परत वर्ग संख्या आली. हा 12चा वर्ग आहे. बघा 16च्या पाढ्यात वर्ग संख्या आल्या. लक्षात आलं पाहिजे आपल्या. कनेक्शन तार जुळली पाहिजे. सर 144 स्पेशल संख्या आहे. हो 16च्या पाढ्यात येते. 16 स्वतःच एक वर्ग संख्या आहे. ओके. आणि 16 10 160. झाला पाढा पाठ. 16 10 160 आणि झाला पाढा पाठ. 16चा पाढा आहे का लक्षात? बघा आता एकदा म्हणा 16 एक्के 16, 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 पंच 80, 16 सखी 96, 16 सत्त 112, 16 अट्ट 128, 16 नव 144, 16 10 160. ला 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 ला. 16च्या पाढ्यात आलेल्या वर्ग संख्या चेक करा. 4चा वर्ग 16 आहे, 8चा वर्ग 16, 12चा वर्ग 144. हे असं कनेक्शन लागलं पाहिजे तर मग आपलं गणित पक्क होतं. तुम्ही फक्त पाठांतर करता, त्याच्याकडे नीट ढुंकून बघतच नाही, फक्त पाठ नंदीबालासारखं 16 एके 16, 16 दोन्ही 32. हे कनेक्शन लक्षात आलं पाहिजे. आलं? जाऊ का पुढं? पुढे जाऊ का मुलांनो? आता बघा पाठांतराचा दुसरा भाग दिलता मी, वर्ग संख्या. आणि काल आपल्या 25 पर्यंतच्या वर्ग संख्या पाठ झाल्या असतील. झाल्या का? एकदा बघा बरं, माझ्या बरोबर म्हणा. एकदा म्हणा, पाठ होऊन जात आहे. दररोज हरिपाठ म्हटला पाहिजे याचा. 1चा वर्ग 1 हो, 2चा वर्ग 4 हो, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16,
5चा वर्ग 25, 25. 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100, 100, 100. झालं पाठ. पुढं बघा. 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, 14चा वर्ग 196, 15चा वर्ग 225, 225, 225. बघा आत्ता 16च्या पाड्यात आलती. 16, 9, 144. लक्षात ठेवा. चला. 16चा वर्ग 256, 17चा वर्ग 289, 18चा वर्ग 324, 19चा वर्ग 361, 20चा वर्ग 400, 400, 400. झालं. चला पुढं. 21चा वर्ग 441. इथून गाडी अडती आपली. पाठ करा चांगलं. 22चा वर्ग 484, 23चा वर्ग 529, 24चा वर्ग 576, 25चा वर्ग 625, 625, 625. झालं का पाठ? 25 पर्यंतचे वर्ग सगळ्यांचे पाठ झाले का? हा मुलांनो बेस आहे. ह्याच्या पुढं ह्याला चॅलेंज नाही. हे वर्ग पाठ नसतील, पाढे पाठ नसतील. वेळेत जॉईन व्हायचं बाळांनो. वेळेत 7 वाजता बावधनकर. झाले. चला. बर. काल आपण काही शब्द घेतले होते. बघू बरं कुणाला येते. सर बघा. सिंहाचे समानार्थी शब्द सांगा. सिंह. बोला किती जणांना येतात बघा. इंग्लिश मध्ये याला लॉयन म्हणतो आपण. लॉयन. पाठ आहेत का बघा. पाठ झाले का? पाठ केल्याशिवाय होणार नाही बाळांनो. सिंह बघा. वनराज, केसरी, मृगेंद्र. पाठ झालं पाहिजे. सिंह, वनराज, केसरी, मृगेंद्र. पाठच पाहिजे. घोडा, हय, अश्व, वारू, तुरग. पाठ झालं पाहिजे. हय, अश्व, वारू, तुरग. हय, अश्व, वारू, तुरग. सर पुढं. प्राण्याला काहीतरी शब्द सांगितला इंग्रजीमध्ये. त्याला ॲनिमल म्हणतो आपण. ॲनिमल. ANIMAL. आणि त्याला समानार्थी शब्द सांगितलेत मुलांनो. प्राण्याला जनावर, श्वापद, आणि आणखीन एक शब्द सांगितला होता. हत्ती. हत्तीचा समानार्थी शब्द गज, कुंजर. सर या सगळ्याची थीम लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही. सर आपल्या अभ्यासाला प्राण्यांच्या नावाचे समानार्थी शब्द आहेत. रस्त्यावर घोडा दिसला की मनात यायला पाहिजे, अरे रस्त्याने हय चालला आहे, रस्त्याने वारू चालला आहे, रस्त्याने तुरग चालला आहे. सिंहाचं चित्र दाखवलं सरांनी शाळेत, लगेच म्हटलं पाहिजे, अरे हा तर वनराज आहे रे, हा तर केसरी आहे, हा मृगेंद्र आहे. हत्तीचं चित्र दाखवलं, अरे याला गज म्हणतात, आम्हाला पाठ आहे ते, याला कुंजर म्हणतात, कुंजर. असं आपलं पाठ झालं पाहिजे. ओके. चला आजचे समानार्थी शब्द तुम्हाला पाठ करायचे आहेत. बघा चित्रावरून लगेच आपल्या लक्षात येईल, अरे अरे हे काय आलं. बघा
आली का? आपल्या बाजूला असते बघा, आजूबाजूला. हा, बोला याला काय म्हणतात? इन मराठी में इसको बोलते हैं गाय, इंग्रजीत म्हणतात काऊ. आणि याला समानार्थी शब्द आहेत मुलांनो. बघा, गाईचा गो, गोमाता, समानार्थी शब्द लक्षात ठेवा. धेनू, गाईचे समानार्थी शब्द. काऊ इंग्लिश मधला, गो, गोमाता, धेनू. शब्द लक्षात ठेवा. काऊचे समानार्थी शब्द गो, गोमाता, धेनू. पाठ झाले का? ही काऊ दिसतीये, चित्र बघा. चित्रावरून लगेच लक्षात येतं, अरे ही तर आपली गाय आहे. आता याच्याविषयी एक्स्ट्राची माहिती नंतर बघूया. बर, पुढे बघा. आता काय आलं? अरे ही तर बघा, ही कोण आलं रे? बघा कोण आला हा? अरे हा कोण आला? अरे बैल आला रे, बैल. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात बुल किंवा ऑक्स. IMP शब्द आहेत. बैलाला इंग्रजीमध्ये बुल किंवा ऑक्स म्हणतात. आणि सर याचे मराठीतले समानार्थी शब्द आहेत वृषभ, पोळ, खोंड. पाठ करून टाका. प्राण्यावर आधारित शब्द आहेत. वृषभ, पोळ, खोंड. वृषभ, पोळ, खोंड. वृषभ, पोळ, खोंड. पाठ करा. झालं का? वृषभ नावाची रास पण असते बघा. झालं? चला पुढं. आता बघा, शेवटचा आजचा पाठांतराचा शब्द आहे. बघा, हे जंगलात राहतं पण लय धावतं रे, पळतं तुमच्यासारखंच. बघा हे कोण आलं? कोण आलं रे? एक मिनिट, याला बारीक करतो जरा. हा, दिसतंय का? कोण आहे? हा, ह्याला मराठीत हरिण म्हणतात, इंग्रजीमध्ये डिअर म्हणतात. DEER, डिअर म्हणजे हरिण. आणि याचे सर समानार्थी शब्द पाठ झाले पाहिजे. याचे समानार्थी शब्द पाठ झाले पाहिजे. बघा, याचे समानार्थी मृग, सारंग, कुरुंग, सगळं शेवटी ग ग ग. किती सोपं आहे सर पाठ करायला. मृग, सारंग, कुरुंग. मृग, सारंग, कुरुंग. मृग, सारंग, कुरुंग. झालं पाठ. झालं का पाठ? बघा शेवटी ग ग वाला. मृग, सारंग, कुरुंग. मृग, सारंग, कुरुंग. ओके सर. आणि शेवटचा, मुलांनो चित्र आणलं नाही पण उद्या दाखवतो. एक शेवटचा शब्द आहे जो की आपल्याला महत्वाचा आहे. साप. घाबरलात तुम्ही सगळे. सापाला इंग्रजीमध्ये स्नेक म्हणतात. SNAKE. पाठ आहे का तुम्हाला? स्नेक. आणि सर त्या सापाला मराठीत म्हणतात सर्प. अही भुजंग. सर्प अही भुजंग. सर्प अही भुजंग. क्लिअर झालं बाळांनो? ओके, जाऊ का पुढे आता? बर, एक रिव्हिजन क्वेश्चन विचारू का? रिव्हिजन क्वेश्चन विचारू का? काल तुम्हाला मी अभ्यास बघितला काही जणांचा. काही जणांनी याला काहीच केलं नाही. गटात न बसणारा शब्द ओळखा. झालेल्या अभ्यासावर आहे. तरी तुम्ही काय ओळखलं नाही सांगा. नंबर 1 दिलतं सरोज. नंबर 2 कुमुदिनी.
हे बुद्धिमत्तेला येत आहे. नंबर 3 पंकज. नंबर 4 पादप. गटात न बसणारा कुणी काय बोललंच नाही का? होय सर, तिघांचा गट. ह्या तिघांचा गट तयार झाला. या तिघांची फ्रेंडशिप. एकाला नाही बाहेर काढायचं, तिघांचा ग्रुप तयार करायचा, तिघांची मैत्री करायची, एकाला आउट. गटात न बसणारा शब्द मुलांनो लक्षात ठेवा. एक वाक्य लक्षात ठेवा. गटात न बसणारा, तिघांचा गट, एकाला कट. हे गटात न बसणाऱ्यासाठी ब्रीद वाक्य. तिघांचा गट, एकाला कट. एकाला बाहेर नाही काढायचं, तिघांचा गट करायचा, म्हणजे आपोआप एखादा बाहेर निघतो. बर सर सांगा. नंबर 1 त्याला कारण सांगता आलं पाहिजे. 289, 170, 256, 121. चला काढा बाहेर. कुणाला बाहेर काढता? तिघांचा गट तयार केला. सर 289 बघितली, अरे लगेच मला क्लिक झालं, 17चा वर्ग आहे. सर 170ला काही आठवत नाही, मला हे आठवलं सर, 16चा वर्ग आहे 256, 121, 11चा वर्ग आहे. सर या तिघांची मैत्री झाली, हा कुठंच बसत नाही त्यांच्यात, एकाला कट. चला बघा, गटात न बसणारा शब्द. पहिला पर्याय लोचन, दुसरा चक्षु, तिसरा कर आणि चौथा आहे नेत्र. तिघांचा गट. सर लोचन, चक्षु, नेत्र तिघांचा गट तयार केला. सर एकाला बाहेर काढलं. सर हा हाताचा समानार्थी शब्द आहे. झालं. काय अवघड आहे रे बाळानो? चला शब्द पाठ झाले का? कालचे शब्द टुडे, TODAY, टुडे म्हणजे आज. नंबर 2 कालचा शब्द TOMORROW, टुमॉरो. टुमॉरो म्हणजे उद्या. पाठ झालं का बघा? 3 शब्द यस्टरडे, म्हणजे काल. आज आपल्याला शिकायचे काही इंग्रजी शब्द महत्वाचे. बिफोर. बिफोर. बिफोर म्हणजे अगोदर. बिफोर अगोदर. आता बघा इथं काही संख्या लिहितो मी मुलांनो. 11, 12, 13, 14, 15, 16. तुम्हाला विचारलं 15च्या अगोदर काय आहे? 15च्या अगोदर. अगोदर. विच नंबर इज बिफोर 15? बिफोर. बिफोर म्हणजे अगोदर. 14. ऐका, बिफोर शब्द लक्षात ठेवा, स्पेलिंग लक्षात ठेवा, त्याच्यावर आधारित मुलांनो आपल्याला शब्द. पुढं बघा, हा शब्द लक्षात ठेवा. AFTER, आफ्टर. आफ्टर म्हणजे नंतर. आता बघा 15, 16, 17, 18. मी विचारतो which number is after 17? आफ्टर 17. 17च्या नंतर येणारा नंबर कोणता? आफ्टर म्हणजे नंतर. 18. शब्द पाठ पाहिजे. सर हे कशाला घेतलं? आता बघा, आता बघा मी काय म्हणतो. आज बुधवार आहे, तर परवा कोणता वार असेन? कोणता वार आहे? आज बुधवार आहे.
हा बरोबर आहे बाळानो. सर आज बुधवार आहे, आज बुधवार आहे, परवाचा वार काढायचा आहे, परवाचा. मग काय करतो रे मुलानो, परवाचा वार काढायचा असेल तर बघा, उद्याचा वार सोडून, एक वार सोडून त्याच्या पुढचा वार आपण घेतो. इथं येणार शुक्रवार. सर हा मधला वार आहे ना, तो काढून ठेवतो. त्याला म्हणायचं परवा, मराठीमध्ये परवा म्हणायचं. आता बघा इंग्लिशमध्ये त्याला नाव आहे बघा, हे बऱ्याच मुलांना येत नाही. द डे आफ्टर टुमारो एवढं म्हणतात परवाला. मराठीत एकच शब्द आहे, द डे आफ्टर टुमारो. आफ्टर म्हणजे नंतर, उद्याच्या नंतरचा दिवस कोणता, हा शब्द लक्षात ठेवा. द डे आफ्टर टुमारो, विच इज द डे आफ्टर टुमारो. आज समजा वेनसडे, WEDNESDAY, आज वेनसडे आहे, तर तुम्हाला विचारतात विच इज द डे आफ्टर टुमारो. आफ्टर टुमारो म्हणजे टुमारोच्या नंतर, म्हणजे पहिल्यांदा टुमारो काढावं लागेल आपल्याला. टुमारो म्हणजे उद्या, उद्याचा कोणता दिवस आहे रे मुलांनो, थर्सडे, THURSDAY. ही टुमारोचा दिवस झाला. टुमारोचा नाही पाहिजे सर, आपल्याला त्याच्या पुढचा पाहिजे. टुमारोला द्या सोडून, त्याच्या पुढचा दिवस फ्रायडे. द डे आफ्टर टुमारो. द डे आफ्टर टुमारो म्हणजे काय, उद्याच्या पुढचा दिवस, उद्याच्या नंतरचा दिवस, द डे आफ्टर टुमारो. हे कळलं का मुलांनो. आता तुम्हाला परीक्षेत कसं येतं बघा, इफ टुडे इज सॅटरडे, then what is the day, किंवा which वापरतात, which is the day after tomorrow. सांग, हा लक्षात आला का. इफ म्हणजे जर, जर आज शनिवार आहे तुमचा, then what is the day after tomorrow. बोला पटकन. काळेनं बरोबर टाकलं, कारकेनं पण टाकलं, लांडगेनं पण टाकलं. व्हेरी गुड बावधनकर. गहाणेनं पण टाकलं, व्हेरी गुड. कळलंय तुम्हाला. सर काय आहे, काय म्हणताय हे बघा. जर आज शनिवार आहे सर, आजचा वार शनिवार, आता त्यांनी कधीचा सांगितलाय, व्हॉट इज द डे आफ्टर टुमारो म्हणजे टुमारोच्या नंतरचा. टुमारोला तर सर काय येईल, संडे येईल, उद्याचा दिवस पुढचा. आफ्टर टुमारो, टुमारोच्या नंतरचा मंडे, म्हणजे एक दिवस वगळावा लागेल आपल्याला आणि काढावा. किती सोपं आहे रे, काय अवघड. अरे हाय का अवघड. चला पुढं. आजचा पुढचा शब्द बघा, पुढचा शब्द बघा. बघा हे झालं की आपल्याला 2 मार्क आपले फिक्स करायचे, 2-2 मार्क फिक्स करायचे, 2-2 मार्क फिक्स करा मुलांनो. बघा द डे, आता बिफोर म्हणजे काय सांगितलं, बिफोर म्हणजे अगोदरचा. द डे बिफोर यस्टरडे म्हणजे यस्टरडेच्या अगोदरचा दिवस, त्याला आपण मराठीत परवाच म्हणतो मुलांनो. परवा कोणता दिवस होता सांगा बरं मग मुलांनो. आज बुधवार आहे, परवा कोण, मराठीत दोन्हीला परवाच म्हणतात.
परवा कोणता दिवस होता म्हणजे होऊन गेलेलं. हा, अरे 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 बावधनकर, बघा इथं आपण गाडी अडती आपली. होऊन गेलेला दिवस, द डे बिफोर येस्टरडे, म्हणजे कालचा दिवस काढावा लागेल आपल्याला, मंगळवार. आणि याच्या अगोदरचा दिवस सोमवार. एक दिवस अगोदरचा आणि त्याच्या अगोदरचा दिवस. काय अवघड आहे कर बाळानो. हा, समजा आता बघा, आज जर समजा फ्रायडे आहे, असं समजा आज फ्रायडे आहे. इफ टुडे इज फ्रायडे, then which was the day. आता बघा शब्द काय येणार, बिफोर. मगा शिकवला शब्द बिफोर म्हणजे अगोदर. which was the day before yesterday. बाळा काळे काळे काय विचारलंय तुला बाळा. बघा एवढं सोपं सोपं लक्षात येत नाही आपल्या. इफ टुडे इज फ्रायडे, जर आज शुक्रवार असेल, देन विच वॉज द डे बिफोर येस्टरडे. बिफोर म्हणजे अगोदर, येस्टरडेच्या अगोदरचा दिवस कोणता. आता पहिल्यांदा येस्टरडे शोधावं लागेल. येस्टरडेच्या अगोदर कोणता येईल, THURSDAY, थर्सडे येईल. येस्टरडेचा नाही करायचा, बिफोर येस्टरडे, त्याच्या अगोदरचा वेनसडे येईल. कळलं बाळांनो आता. बघा उलटे सुलटे प्रश्न विचारतात. विचारू का एक दोन प्रश्न विचारू का एक दोन तुम्हाला. उलटे सुलटे कसे विचारतात बघा. हे सोपं नसतं बाळांनो. थोडं थोडं बघा, तुम्ही कन्सेप्ट लक्षात घेतली तरी येईल, नाहीतर येणार नाही. आता बघा प्रश्न समजून घ्या. इफ टुमॉरो, TOMORROW, if tomorrow is Wednesday, then what is date today. वाचा प्रश्न. इफ टुमॉरो इज वेनसडे, समजून घ्या, देन व्हॉट इज द डेट टुडे. आलं का. येस. जर उद्याला बुधवार आहे, WEDNESDAY, उद्याला जर बुधवार असेल तर आज कोणता आहे, टुडेला कोणता वार आहे, उद्या एक दिवस अगोदरचा ट्यूसडे. असे मुलांनो फसवे प्रश्न असतात. हे काय झालं, संडे मंडे पाठ करणं वर्गातला अभ्यास, पण शिष्यवृत्तीचा अभ्यास हे असा करावा लागेल. ओके. काही अवघड जाते बाळांनो बोला. काही अवघड जात आहे का. अवघड जात नसेल तर पुढं जायला, पुढं गणिताचं घ्यायला. आणखीन एखादा घेऊ याच्यावरचा प्रश्न. ओके चला. आता बघा जरा थोडासा अवघड देतो. इफ
द डे आफ्टर टुमॉरो इज. बघा हा एकच शब्द आहे मुलांनो. द डे आफ्टर टुमॉरो एकच शब्द झाला. इफ द डे आफ्टर टुमॉरो इज वेनसडे. दिनदर्शिकेत असे प्रश्न असतात. देन व्हॉट इज डे टुडे. काढा. 1 मिनिट विचार करायला देतो. नाही किरण मॅडम आपलं चव्हाण मॅडम चुकलात तुम्ही. चुकलात तुम्ही. बरीच मुलं चुकली. आता बघा त्यांनी काय दिलंय. जर द डे आफ्टर टुमॉरो इज वेनसडे. सर द डे आफ्टर टुमॉरोला वेनसडे. सर आजचा वार काढायचा टुडेचा. द डे आफ्टर टुमॉरो वेनसडे. सर काय करावं लागेल आपल्याला. परवाचा दिवस बुधवार आहे. एक सोडून दिवस बुधवार आहे. आजचा वार काढायचा आजचा. चला मग त्याच्यासाठी एक घर पाठीमागे या. पहिला उद्याचा वार काढूया. सर वेनसडेच्या अगोदर ट्यूजडे. चुकलात तुम्ही बाळांनो. ऐकून तर घ्या. आणि ट्यूजडेच्या अगोदर हा काय झाला. उद्याचा वार झाला टुमॉरो. मागे यावं लागेल. आणि बघा आजचा वार कोणता होईल. सर मंडे. ठीक आहे बाळांनो. प्रॅक्टिसनं आपल्याला हे साध्य होतं. काळजी करू नका. एखादा प्रश्न चुकला तरी विचार करायला शिका. प्रश्न कसे असतात ते समजून घ्या. ओके. मी आता एवढी रेकॉर्डिंग कट करतो. जरा थांबा.